महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघातर्फेची महाराष्ट्र केसरी स्पर्धा जी आहे ती येत्या 29 फेब्रुवारी ते 1 फेब्रुवारीपर्यंत अहिल्यानगरमध्ये भरवली जाणार आहे आणि त्यासाठीचीच पूर्वतयारी किंवा ट्रायल ज्या आहेत त्या आता सध्या सुरू आहेत विविध जिल्ह्यांमध्ये आणि अशाच प्रकारची जी ट्रायल आहे ती आत्ता पुणे शहराची देखील सुरू आहे। माझ्या आपण मागे पाहिलं तर इथे पुणे शहरातले जे खेळाडू आहेत त्यांची ट्रायल जी आहे ती इथे घेतली जाते आणि याच ट्रायल मध्ये आपण जर पाहिलं तर पवार म्हणून एक खेळाडू आहे तो इथे ट्रायलसाठी आलेला, त्याला मात्र या ट्रायलसाठी घेतलं जात नाहीये। काय नेमकं प्रॉब्लेम येतात, तुला खेळायला इथे परमिशन दिली जात नाहीये? ते म्हणताय तू रहिवासी नाही आहेस असं सांगताय, तुझं 7-12 लातूरचं आहे। तसे आता किती जण म्हणताय 7-12, बाकीच्यांचे पण 7-12 चेक करा। सगळीकडे सगळे महाराष्ट्रात सगळ्यांचे 7-12 असतील। आमचं इथलं आहे, मी जन्मलो इथलं, माझं रहिवासी दाखला इथला आहे, माझ्या आधार कार्डवर ॲड्रेस इथला आहे, मग का म्हणून मला खेळू देत नाही? आणि गेले 6 वर्ष झालं मी इथून खेळतोय, पुण्यातून या शहरातून, मग त्यावेळी शहरातून मला खेळायला हे दिली ती परमिशन दिली ती, मग आत्ता का नाही देत ती? गेल्या अनेक दिवसांपासून कुस्तीगीर परिषद आणि कुस्तीगीर संघ यांच्यामधला वाद जो आहे तो आपण पाहिलेला आहे आणि काका पवार जे आहेत वसतात तर त्यांचा मुलगा आहे हा दीपक पवार आणि त्याला खरं तर खेळून दिलं जात नाहीये। काय वाटतं नेमकं हे परिषद आणि संघ हे जे वाद आहेत याच्यामुळेच तुला कुठेतरी इथे खेळायला परवानगी दिली जात नाही असं आहे? हो हो, ह्याच्यामुळंच मला तर वाटतंय, कारण काय ह्याच्याशिवाय तर दुसरं कारण नाही आहे। माझं सकाळी रजिस्ट्रेशन करून घेतलं, वजन करून घेतलं, वजनाच्या वेळेस पण अधिकारी असतात, सगळे असतात, पंच कमिटी असती, रजिस्ट्रेशन फी घेतली माझी, मग नंतर रजिस्ट्रेशन फी झाले, सगळं झालं की मला फोन आला त्यांचा की फोन आल्यावर म्हणले असं असं झालं आहे, तुझं नाव कट करण्यात येते, वरतून आम्हाला कॉल आलता। कोणाचा फोन आला, कोणाच्या सांगण्यावरून खेळून द्यायचं नाही असं सांगितलं गेलं? असं काही सांगितलं नाही त्यांनी, पण चुकून माकून मला वाटतं एका पंचांनी त्यांचं नाव घेतलं, योगेश दोडके म्हणून, की असं असं त्यांचा फोन आलता वरून। आता हे तुझं आधार कार्ड वगैरे आहे तर त्याच्यावर त्यांच्याकडनं सांगितलं जातं ना की पुणे शहरातलेच फक्त जे खेळाडू आहेत त्यांना खेळलं म्हणजे त्यांना खेळू दिलं जाणार आहे, तर तुझा आधार कार्ड जे आहे तर त्याच्यावर कुठला पत्ता आहे आणि त्यांचे नेमके निकष काय आहेत पुणे शहरातला खेळाडू म्हणून? त्यांचे निकष तेच आहेत, पुणे सिटीमध्ये त्यांचे रहिवासी आहेत त्यांना खेळू दिलं जाणार। मग माझा पत्ता इथला आहे, धनकवडीचा आहे, आधार कार्ड इथला पत्ता आहे माझा, धनकवडीमधला पत्ता। हो, ते म्हणतायत आता पप्पांचं पण आधार कार्ड माझं इथलंच आहे, की लातूरचं नाही आहे आधार कार्ड। आम्ही रहिवासी इथं आता 30 वर्ष झालं, माझे पप्पा इथं रहिवासी आहेत, मग तरी पण आणि पाठीमागचे 6 वर्ष झाले मी पुणे शहरातून खेळतोय, की असं पण नाही की पहिलं मी लातूरकडून खेळलोय म्हणून हे म्हणतात जिल्हाबंदी म्हणून, असं तसं नाही आहे। मग आत्ता नेमकं तुला काय सांगितलं गेलं की का खेळू नाही देणार? इथे तू सकाळी वजन केलं, त्याच्यानंतर कोणाचा तरी कॉल आला, पण त्यांच्याशी जेव्हा आम्ही बोललो तेव्हा त्यांच्याकडनं असं सांगितलं गेलं की आधार कार्ड जे आहे त्याच्यावरचा पत्ता जो आहे तो तुमचा तिकडचा आहे, मग तुमचा नाही तर तुमच्या आईवडिलांचा पत्ता जो आहे तो बाहेरचा आहे, म्हणून तुम्हाला खेळू दिलं जाणार नाही असं सांगितलं जात आहे। खरंच असे निकष जे आहेत ते तुम्हाला आधी सांगितले गेले होते का? हे नियम तुम्हाला सांगितले गेले होते? नाही, तुम्ही लेटर पण बघा, लेटरवर पण लिहिलेलं आहे, ते दुसरं लेटर त्यांनी मला सांगितलं ते मला तर आलं नव्हतं, मग त्यांनी प्रॉपर जे लेटर आता या ट्रायलसाठी टाकलं होतं तिथं नुसतं लिहिलंय की आधार कार्ड तुमचं रहिवासीचं, ते आधार कार्ड म्हणजे रहिवासीचं दाखवा प्रूफ, मग तेवढंच सांगितलं त्यांनी, असं काही वेगळं हे टाकलेलं नाही। म्हणजे आता जेव्हा प्लेयर्स निवडायची वेळ येते तेव्हा वेगवेगळे निकष लावले जात आहेत का? हो, वेगवेगळे। आता ह्यांच्याप्रमाणे झालं ना, पहिलं माझं वेट घेतलं, वेटच्या वेळेस सगळे अधिकारी असतात, त्यांची मीटिंग होती, मग वेट चालू होतं, मग वेट चालू होतं, माझं आधार कार्ड बघितलं, माझं आधार कार्ड बघितल्यावर त्यांनी वेट घेतलं, असं पण नाही की बिना आधार कार्डचं का किंवा कशाचं त्यांनी असंच वेट घेतलंय, माझं आधार कार्ड बघून वगैरे वेट घेतलं आणि रजिस्ट्रेशन फी वगैरे सगळं बघितली, मग रजिस्ट्रेशन फी नंतर मला 11:30 वाजता वगैरे फोन आला की असं असं झालं, वरून फोन आलाय। काका पवारांचा मुलगा आहे म्हणून अशा प्रकारची तुला ट्रीटमेंट दिली जाते इथे? मला पण वाटतं असंच असेल, कारण काही दोन्ही गट पडलेत त्यांचे बरोबर, काय त्यांचे पक्षाचे राजनीतीत त्यांचे पडलेले आहेत ना 2 गट, त्याच्यामुळं पण करत असतील। नक्कीच। तर आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रातली कुस्ती जी आहे ती जगभरात प्रसिद्ध आहे, मात्र आता कुठेतरी या कुस्तीला गालबोट लागल्याचं आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। पुढाहून उदयनपुरे, सिविक मिरर।